महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजेल। पश्चिम बंगालची लढत सर्वाधिक उत्कंठेची असणार आहे। पश्चिम बंगालमधून तृणमूलला सत्तेतून खाली खेचत आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा चंग भाजपनं बांधलाय। तर तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेला धक्का देण्यासाठी भाजप आणि एआयएमडीएमके पूर्णपणे ताकद पणाला लावणार हे नक्की आहे। आसाममध्ये देखील भाजपची सत्ता आहे, तिथं काँग्रेस निकराचा लढा देण्याच्या तयारीत आहे। तर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, साधारण कधी ही पत्रकार परिषद होणार आहे आणि काय नेमकी माहिती मिळतेय, कुठल्या कुठल्या घोषणा या पत्रकार परिषदेत होऊ शकतात? अमोल, अतिशय अनपेक्षितपणे रविवारीच ही पत्रकार परिषद होते आणि आज रविवारच्या दिवशी आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे संपूर्ण देशभरामध्ये। या 5 निवडणुकांच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या अशा या निवडणुका आहेत भारतीय जनता पक्षाकरिता सुद्धा आणि विरोधी पक्षांकरिता सुद्धा। कारण तमिळनाडू हे डीएमके आणि काँग्रेसच्या हातातील एक राज्य आहे, तिथे भारतीय जनता पक्षाचा मित्र असलेला एआयडीएमके जिंकू शकणार का? आसाममध्ये पुन्हा एकदा दुसरी निवडणूक हिमंता बिस्वा शर्मा स्वतःच्या नेतृत्वात जिंकू शकणार आहेत का? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी आव्हान आहे, कारण त्यांना चौथ्यांदा सलग निवडणुकांना सामोरं जायचंय। त्यामुळे चौथ्यांदा पुन्हा एकदा त्या आपल्या नेतृत्वात पश्चिम बंगाल जिंकणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केरळ सारख्या राज्यात भारतीय जनता पक्षाला संचू प्रवेश करता येणार आहे का? या सर्वच राज्यांमध्ये सध्या वेगवेगळे मुद्दे आहेत। पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा आहे, एसआयआरचा मुद्दा आहे, त्याशिवाय आसाममध्ये सुद्धा एनआरसी एसआयआरचा मुद्दा आहे। त्यानंतर तमिळनाडूमध्ये आता डीएमके आणि काँग्रेसमध्ये असलेली धुसफूस, त्याशिवाय एआयडीएमके आणि विजय सारख्या एका अभिनेत्याची, नवख्या अभिनेत्याची झालेली तमिळनाडूच्या राजकारणातली एंट्री आणि विजयला मिळणारा रिस्पॉन्स हा देखील लक्षणीय ठरतोय। त्याशिवाय केरळमध्ये शबरीमला मंदिरातील सोने चोरी प्रकरण असेल आणि युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट आणि लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट यांच्यामध्ये असलेली भांडणं, काँग्रेस आणि पिनारी विजयन यांच्यामध्ये असलेलं एक वेगळं इक्वेशन आणि त्याशिवाय भारतीय जनता पक्ष करत असलेले नवनवे केरळमधले प्रयोग, त्यामुळे केरळमध्ये भाजपला संचू प्रवेश करता येईल का आणि केरळची सत्ता काँग्रेस मिळवू शकेल का, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि पुडुचेरी देखील एक इंटरेस्टिंग ठरते, कारण एनआर काँग्रेस ही सलग तिसऱ्यांदा एन रंगास्वामी हे पॉंडिचेरीच्या सर्व मतदारांसमोर आपल्या नेतृत्वात पक्षाला घेऊन जाणार आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा यामध्ये विजय मिळवण्यात यश मिळतो का हे पाहणं आवश्यक आहे। जर तमिळनाडूमध्ये एआयडीएमकेचं सरकार आलं तर इंडिया आघाडीच्या हातातील एक मोठं राज्य निघून जाईल। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर भाजपसाठी, भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांसाठी हा खूप मोठा विजय असेल। केरळमध्ये जर भाजपला काही जागा मिळवता आल्या किंवा संचू प्रवेश करता आला तर केरळ सारख्या राज्यामध्ये जिथे भाजपने आता विनोद तावडेंना पाठवलंय प्रभारी म्हणून, तर तिथे भाजप काही जादू करून दाखवू शकतो का, हे देखील देशामध्ये लक्षवेधी ठरणार आहे। आणि केरळमध्ये काँग्रेसच्या ऐवजी लेफ्टचं सरकार हे पुन्हा एकदा येणार का, तर काँग्रेस केरळ सारख्या राज्यापासून देखील सत्तेपासून वंचित राहील। त्यामुळे भाजप एक प्रकारे 2 ते 3 मुद्द्यांवर या निवडणुकांमध्ये काम करेल असं दिसतंय। एकतर काँग्रेसला विविध राज्यांमध्ये सत्तेत येण्यापासून लांब ठेवणं, काँग्रेसच्या मित्रपक्षांना सत्तेपासून लांब ठेवणं आणि स्वतः सत्तेत जाण्याचा प्रयत्न करणं। जर स्वतःला सत्तेत जाणं शक्य नसेल तर किमान काँग्रेस किंवा काँग्रेसचे मित्रपक्ष तरी सत्तेत येणार नाहीत अशी काळजी घेणार आहेत। 234 जागांचा तमिळनाडू असेल, 294 विधानसभा जागांचा पश्चिम बंगाल असेल, 140 जागांचा केरळ असेल किंवा अगदी 126 जागांचा आसाम सारखं राज्य असेल आणि एक जर आपण पाहिलं तर पॉंडिचेरी सारखं राज्य जे छोटे पण तरी सुद्धा ती केंद्रशासित प्रदेश आणि तमिळनाडूच्या राजकारणावर, दक्षिणेतल्या राजकारणावर तिथल्या पॉंडिचेरीचा असणारा प्रभाव, तर या सगळ्याच दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। विशेष म्हणजे काँग्रेसला जो कमबॅक मिळाला 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तो त्यांना पुढे अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये तसाच टिकवून ठेवता आला नाही। आत्ताची जी राज्य आहेत ती मात्र तिथे काँग्रेसला प्रचंड स्कोप आहे काम करायला, निवडणुका जिंकायला सुद्धा। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये जे ड्रास्टिक चेंजेस आलेले आहेत, मग नितीन नवीन यांनी राष्ट्रीय अध्यक्ष होणं असेल किंवा अमित शाह यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्र हळूहळू जाणं असेल, या सगळ्या दृष्टीने भाजप
इथलं जे नवं समीकरण आहे ते किती यशस्वीपणे निवडणुका जिंकण्यासाठी काम करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि विशेष म्हणजे NRC सारखे मुद्दे असतील, CAA सारखे मुद्दे असतील, या मुद्द्यांवर भाजपने घेतलेल्या भूमिकेनंतर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो, भाजपचे हिंदुत्व पश्चिम बंगालमधले हिंदू स्वीकारणार आहेत का, ते भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत येणार आहेत का, हा मूळ प्रश्न आहे की ते बंगाली अस्मितेसाठी ममता बॅनर्जींसोबत जाणार आहेत प्रांतिक अस्मितेच्या अनुषंगाने। तमिळनाडूमध्ये सुद्धा याच रीतीने AIDMK हा जो पक्ष आहे त्यांना जी अँटी इन्कम्बन्सी आहे निश्चितपणे विरोधात सोमेश, वेगवेगळ्या राज्यांमधली ही सगळी समीकरणं आहेत ती कशा दिशेने पुढे जातात हे बघणं महत्त्वाचं असेल। आज काय पत्रकार परिषदेत घोषणा होतोय याकडेही आपलं लक्ष राहील। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान या निवडणुकीसंदर्भात आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। हमारे कांग्रेस पार्टी का असम विधानसभा चुनाव के मद्देनजर रखते हुए दूसरी हमारी लिस्ट कल घोषित हुई है लगभग 23 सीटों पर। साथ साथ जो 15 सीट जो हमने अलायंस पार्टीज विभिन्न क्षेत्रीय और नेशनल वामपंथी दलों के लिए जो हमने अलायंस में जो उनको सीट दिए गए हैं, जो समझौता हुआ है वो भी हमने कल प्रकाशित किया है। एक रेनबो कोalition, एक रामधेनु कोaliशन आने वाले समय में आपको असम में दिखेगा।